नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे ना आपल्या शेतामध्ये स्टिकी ट्रॅपचा उपयोग करतो. तर स्टिकी ट्रॅप म्हणजे चिकट सापळे. या चिकट सापळ्याचा उपयोग आपण ना जे काही रस असणार जे कीटक आहे त्या कीटकांच्या ना नियंत्रणासाठी लावतो. स्टिकी ट्रॅप आपण सगळ्या पिकांमध्ये वापरू शकतो. प्रामुख्याने याचा उपयोग ना आपण मिरची, टोमॅटो आणि वांगी यांसारख्या पिकांमध्ये जास्त प्रमाणात करतो, कारण की या ठिकाणी आपल्याला पांढरी माशी आणि थ्रिप्स जास्त प्रमाणात अटॅक दिसतो. तर या ट्रॅपमध्ये ना दोन कलर उपलब्ध आहे, तेच म्हणजे एक पिवळा आणि दुसरा म्हणजे निळा. तर या पिवळ्या रंगामध्ये ना पांढरी माशी जास्त अट्रॅक्ट होती. जो निळा रंग आहे त्या निळ्या रंगावरती थ्रिप्स जास्त प्रमाणामध्ये अट्रॅक्ट होतात. जे काही रस असणारे कीटक आहे सगळे काही कीटक आहे ना आपल्या स्टिकी ट्रॅपवरती अट्रॅक्ट होणार. अट्रॅक्ट झाल्यानंतर ते त्या ट्रॅपवरती बसणार आहे आणि तिथंच ते चिटकून बसणार आहे. यामुळे आपल्याला ना आपल्या वांगी पिकामध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या माशीचे नियंत्रण ना मिळणार आहे. या ट्रॅपमुळे आपल्याला ना कमीत कमी फवारण्याची गरज पडणार आहे. हे ट्रॅप एकदा लावल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 महिने त्यांचं काम करतात. म्हणजे त्याचा चिकट जो पदार्थ आहे, चिकट जो डिंक आहे, तो डिंक साधारणपणे 3 ते 4 महिने चालतो. आणि या ठिकाणी आपण जे काही घरचेच वांगे आहे त्या वांग्यांसाठी याचा उपयोग करतोय, म्हणजे की आपल्याला जे काही अन्न मिळणार ते आपल्याला विषमुक्त मिळणार आहे. हे ट्रॅप आपल्याला पिकाच्या उंचीप्रमाणे लावायचे आहेत. 2 फूट उंचीवर काठीच्या साहाय्याने आपल्याला ट्रॅप बांधून घ्यायचे. शेतामध्ये आपल्याला एक एकरमध्ये आपल्याला जवळपास 25 ते 30 ट्रॅप लावायचे आहे. तर हे ट्रॅप लावल्याने आपल्याला कमीत कमी कीटकनाशक फवारण्याची गरज पडेल. तर यातूनच आपल्याला विषमुक्त असे अन्न मिळेल. आणि या ट्रॅपचा ना आपला कोणताही तोटा नसून हे ट्रॅप आपल्याला इको फ्रेंडली आहे, म्हणजेच पर्यावरणपूरक आहे. तर यापासून आपल्याला पर्यावरणावरती कोणताही दुष्परिणाम होत नाही. आणि अशाच माहितीसाठी ना आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.